नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी जादवरी ए.बी. सर, हनुमान विद्यालय घारगाव, तालुका कळंब, जिल्हा उस्मानाबाद या ठिकाणी आजच्या या तासामध्ये पिरियडमध्ये आपण इतिहास या विषयाचा अभ्यास करणार आहोत. मग प्रकरण दुसरं आहे इतिहास लेखन भारतीय परंपरा. आता इतिहास लेखन भारतीय परंपरा जी आहे, आता यामध्ये आपण इतिहासाच्या संदर्भामध्ये कशा पद्धतीनं लेखन इतिहासकाराने केलेलं आहे याची माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत. आता यामध्ये या ठिकाणी भारतीय इतिहास लेखनाची वाटचाल अगोदर या ठिकाणी पाहणार आहोत आपण. भारतीय इतिहास लेखनाची वाटचाल, भारतीय इतिहास लेखनाची वाटचाल. आता भारतीय इतिहास लेखनाची वाटचाल या ठिकाणी पाहत असताना इतिहास लेखनाचं आपण जे पहिलं प्रकरण होतं पाश्चात्य परंपरा, आता यामध्ये आपण पाश्चात्य परंपरेची ओळख करून पहिल्या प्रकरणामध्ये घेतलेली आहे. तर आता या प्रकरणामध्ये आपल्याला, या पाठामध्ये आपल्याला भारतीय इतिहास लेखनाच्या परंपरेची माहिती आपण घेणार आहोत. म्हणजेच भारतीय इतिहास लेखनाची वाटचाल म्हणजे भारतीय इतिहास लेखन जे आहे हे कशा पद्धतीनं सुरुवात झाली याची माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत. आता यामध्ये प्राचीन काळातील इतिहास लेखन या संदर्भामध्ये अगोदर माहिती घेऊया. प्राचीन काळातील इतिहास लेखन. आता प्राचीन काळ जुना असणारा काळ म्हणजे इतिहासाचे कालखंड 3 पडतात. प्राचीन कालखंड, मध्ययुगीन कालखंड आणि आधुनिक कालखंड. मग यामध्ये आता सर्वप्रथम आपण या ठिकाणी प्राचीन काळातील इतिहास लेखनाच्या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत. आता प्राचीन भारतामध्ये काय झालं बघा. पूर्वजांचे पराक्रम म्हणजे अगोदरच्या लोकांनी, म्हणजे वडील, वडिलाच्या अगोदर आजोबा, आजोबाच्या अगोदर पंजोबा, म्हणजे पूर्वज, आपले जे असणारे पूर्वज जे आहेत. त्याचबरोबर देवाच्या संदर्भामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या प्रथा, परंपरा, सामाजिक स्थित्यंतर. आता सामाजिक स्थित्यंतर म्हणजे काय की समाजामध्ये जे होत गेलेले बदल आहेत त्याला काय म्हटलं जातं, सामाजिक स्थित्यंतर असं म्हटलं जातं. या सामाजिक स्थित्यंतरांनी सामाजिक बदल आहे, देवदेवतांच्या परंपरा आहेत, पूर्वजांचे पराक्रम आहेत, जे पहिल्या काळामध्ये जे युद्ध केलं गेलं, लढाया केल्या गेल्या, ज्या थोर नेत्यांनी पराक्रम केलेले आहेत त्याची माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत. म्हणजेच केवळ हे कशामुळे होतं, पहिलं मौखिक परंपरेनं या ठिकाणी जतन केलं जात होतं. आता मौखिक परंपरा जे मुखोद्गत आहेत, जे तोंडपाठ आहे, तोंडी म्हणजे आजोबानं वडिलाकडं, वडिलांना त्याच्या मुलाकडं पाठीमागं ज्या घडलेल्या घटना आहेत त्या घटनांचा अभ्यास या ठिकाणी पुढं काय केला जात होता बघा, सांगितला जात होता. आता हडप्पा संस्कृती जी आहे, या हडप्पा संस्कृतीबद्दल आपण माहिती घेत असतो. त्या हडप्पा संस्कृतीमध्ये मिळालेल्या प्राचीन लेखांच्या आधारे भारतामध्ये लेखन कला 20 सनापूर्वी
3ऱ्या शतकापासून किंवा त्याही पूर्वीपासून अस्तित्वात होते असं म्हटलं जातं. आता इसवी सन पूर्व 3रं शतक म्हणजे हडप्पा संस्कृतीमध्ये प्राचीन लोकांच्या म्हणजे प्राचीन लेख जे आहे त्या प्राचीन लेखांच्या आधारे म्हणजे जुने लेख दगडावर कोरलेले दगडावर कोरलेलं होतं, पत्र्यावर कोरलेलं होतं, ताम्रपटावर म्हणजे त्या शिलालेख दगडावर जे कोरीव काम केलेलं आहे, जे लिहिलेलं आहे त्याला शिलालेख म्हटलं जातं. म्हणजेच या ठिकाणी काय केलेलं आहे बघा की हडप्पा संस्कृती जी आहे या हडप्पा संस्कृतीचा शोध आता सिंधू नदीच्या काठी हडप्पा संस्कृतीचा शोध लागला. कारण हडप्पा संस्कृतीचा शोध या ठिकाणी लागल्यानंतर मग त्या ठिकाणची असणारी नगर रचना, त्या ठिकाणची असणारे घरांची रचना, त्या ठिकाणी असणारे सांडपाण्याची व्यवस्था या सर्वांची त्या ठिकाणी असणारी संस्कृती एकत्र करून किंवा त्या ठिकाणी असणारी नाणी कोणती होती, त्या काळामध्ये वापरत असलेली तुमचं स्नानगृहे कशी होती, त्या काळामध्ये असणारे तुमचे रस्ते कसे होते काटकोणामध्ये, हे संपूर्ण माहिती त्या ठिकाणी काय केली जात होती. या संस्कृतीमध्ये लेखन कला म्हणजे इसवी सन पूर्व 3रं शतक किंवा त्याहून सुद्धा अगोदर या ठिकाणी अस्तित्वात होती असं या ठिकाणी म्हटलं जातं. परंतु हडप्पा संस्कृतीची जी लिपी होती ही हडप्पा संस्कृतीमधली लिपी आज तागायत कोणालाही वाचता आलेली नाही किंवा त्या लिपीची माहिती या ठिकाणी घेता आलेली नाही. आता भारतातील ऐतिहासिक स्वरूपाचे सर्वाधिक प्राचीन लिखित साहित्य म्हणजे जुन्या काळामध्ये भारतामध्ये प्राचीन लिखित साहित्य हे कोरीव लेखांच्या स्वरूपामध्ये आहे. कोरीव लेखांच्या स्वरूपामध्ये आता कोरीव लेख म्हणजे दगडावर जे कोरीव काम केलेलं असतं, लिहिलेलं असतं, कोरीव लिहिलेलं असतं ते काय केलेले आहेत बघा. कोरीव काम म्हणजे या ठिकाणी कोरीव लेखांच्या स्वरूपामध्ये लिखित साहित्य, लिहिलेचं साहित्य आपल्याला त्या ठिकाणी काय करता येतं, पाहता येतं, त्याची माहिती घेते. आता त्याची सुरुवात कधी झाली बघा तर मौर्य सम्राट अशोकाच्या काळापासून म्हणजे इसवी सन सनापूर्वी 3ऱ्या शतकापासून होते. म्हणजे सम्राट अशोक जो आहे त्या सम्राट अशोकाच्या काळामध्ये या लेखन कलेला सुरुवात झाली. म्हणजे इसवी सन 3ऱ्या शतकापासून सम्राट अशोकानं कोरीव लेख आणि त्या ठिकाणी प्रस्तरावर आणि दगडी स्तंभावर आणि या ठिकाणी ते ताम्रपटासारखा जो पत्रा असतो त्याच्यावर लिहिण्याचा या ठिकाणी त्यांनी कोरीव काम केलेलं आहे. इसवी सन सनाच्या 1ल्या शतकापासून धातूची नाणी, धातूपासून जे बनवलेली नाणी असतात म्हणजे आज आपण आपल्याकडे जे चलनामधले जे नाणी असतात मग ते 5 रुपयाचं नाणे असेल, रुपयाचं असेल, 2 रुपयाचं असेल, असे या नाण्यांवर काय केलेलं असतं, कोरीव काम केलेलं असतं, लिहिलेलं असतं किंवा त्याचबरोबर धातूच्या मूर्ती असतील आणि शिल्पे. आता शिल्पे म्हणजे दगडावर कोरीव काम केलेलं असतं त्याला शिल्पे म्हटले जातात. म्हणजे धातूच्या मूर्ती असतात. ताम्रपट म्हणजे तांब्यापासून जो बनवलेला जो पत्रा असतो त्याच्यावर काय केलेलं असतं, लिखाण काम केलेलं असतं, त्याला म्हटलं जातं ताम्रपट. म्हणजेच मूर्ती, धातूची नाणी, मूर्ती, शिल्पे, ताम्रपट इत्यादींवर कोरीव लेख उपलब्ध होऊ लागतात. कोरीव लेख म्हणजे कोरलेलं त्यामध्ये लिहिले असतं. म्हणजे त्या कोरीवमध्ये त्या काळामध्ये जो इतिहास घडला त्या इतिहासाच्या संदर्भामध्ये माहिती त्या ठिकाणी दिलेली असते. यामधून महत्त्वाची ऐतिहासिक माहिती म्हणजे ह्या लेखावर म्हणजे तो राजा कोणता होता, त्या राजाचं कार्यकाळ काय आहे, त्या राजानं कुठल्या पद्धतीच्या योजना आणल्या, त्याची कामगिरी कशी होती, त्यानं किती युद्ध केले, या संपूर्ण त्या ठिकाणी माहिती त्याच्यावर मिळते, ऐतिहासिक माहिती मिळते. या सर्व प्रकारच्या काळामध्ये कोरीव लेखांमुळं संबंधित मग राजाचा काळ म्हणजे जे संबंधित लिहिलेलं जे असतं तो राजाचा काळ काय आहे म्हणजे राजानं कुठला कालखंड होता, कोणत्या काळामध्ये कोणता राजा होता, त्या राजाची वंशावळ. जसं आपल्याला सांगता येईल की छत्रपती शिवाजी महाराजांची वंशावळ. मग त्या ठिकाणी
शिवाजी महाराजांचे वडील कोण, त्यांचे आजोबा कोण, त्यांचे पणजोबा कोण, तसंच छत्रपती शिवाजी महाराजांचे खाली मुलं कोण, ही संपूर्ण जी वंशावळ आहे ही वंशावळ, त्याचबरोबर त्यांचा असणारा राज्य विस्तार, त्या राजांचा वंशावळ, राजाची कारकीर्द, राजाचा काळ आणि तत्कालीन शासन व्यवस्था, या महत्त्वाच्या राजकीय घडामोडी, तत्कालीन सामाजिक रचना, त्याचबरोबर त्या ठिकाणी असणारं हवामान, समाजाची रचना कशी होती, त्या काळामधलं हवामान कसं होतं, किंवा त्या काळामध्ये जे दुष्काळ पडत होते त्या दुष्काळांची सुद्धा माहिती या ठिकाणी त्याच्यावरून काय केली जात होती, त्या लेखांमध्ये दिली जात होती. आणि प्राचीन भारतीय साहित्यामध्ये, प्राचीन भारतीय जे साहित्य आहे, या प्राचीन भारतीय साहित्यामध्ये रामायण महाभारत हे महाकाव्य आहेत. मग ही रामायण महाभारत हे पूर्वी लिहिलेले आहेत, त्याचबरोबर पुराणे आहेत, पुन्हा त्याचबरोबर जैन व बौद्ध ग्रंथ, जैन ग्रंथ, बौद्ध ग्रंथ, या सर्वांची माहिती त्या ठिकाणी असते. धर्मग्रंथाखेरीज भारतीय ग्रंथकारांनी लिहिलेली, भारतीय ग्रंथकार जे आहेत, या भारतीय ग्रंथकारांनी लिहिलेली ऐतिहासिक स्वरूपाचं साहित्य, म्हणजे भारतीय ग्रंथकारांनी सुद्धा इतिहासाच्या संदर्भामध्ये इतिहासाची माहिती त्या ठिकाणी देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. तसेच आपला हा जो भारत देश जो आहे, या भारत देशामध्ये परकीय या ठिकाणी परकीय प्रवासी आलेले आहेत. या परकीय प्रवाशांनी त्यांचे जे प्रवास वर्णन आहेत, त्या परकीय लोकांनी आपल्या भारत देशामध्ये आल्यानंतर त्यांनी जो प्रवास केलेला आहे, मग भारताची संस्कृती काय आहे, त्यांना प्रवासामध्ये आलेले वेगवेगळ्या प्रकारचे प्रसंग काय आहेत, ती संपूर्ण माहिती त्या ठिकाणी काय झालेली आहे, इतिहास लेखन करण्यासाठी महत्त्वाची साधनं म्हणून त्या ठिकाणी काय केली जातात, त्यांच्याकडं या ठिकाणी पाहिलं जातं. आता या ठिकाणी म्हणजे रामायण असेल, महाभारत असेल, बौद्ध ग्रंथ असतील, जैन ग्रंथ असतील, म्हणजे याच्या माध्यमातून आपल्याला त्या त्या काळामधलं जे माहिती आहे ती माहिती घेण्याचा आपण प्रयत्न करत असतो. आणि त्याचबरोबर प्रवास वर्णन, म्हणजे परकीय जे आपल्या भारत देशामध्ये येऊन आपल्या भारत देशामधले धर्म, आपल्या भारत देशामधल्या भाषा, भारत देशातल्या असणाऱ्या परंपरा, या सर्वांचा अभ्यास करण्यासाठी आलेले परकीय प्रवासी, त्यांनी केलेलं वर्णन, त्यांचे जे असणारे परकीय असणारे प्रवास वर्णन, यांची माहिती आपण या ठिकाणी इतिहास लेखनासाठी महत्त्वाचे साहित्य म्हणून, महत्त्वाची साधनं म्हणून आपण त्याचा काय करू शकतो, उपयोगात आणू शकतो, त्याचा वापर करू शकतो. प्राचीन काळामध्ये राजांची चरित्रे, त्याचबरोबर तसंच राज्यकर्त्यांचे इतिहासाचे असणारा, इतिहासाच्या संदर्भामध्ये त्यांचं चरित्र काय आहे, त्यांचा जो असणारा इतिहास काय आहे, याची माहिती या ठिकाणी देण्याचं काम केलेलं असतं. म्हणजेच इतिहास सांगणारे लेखन हे भारतीय इतिहास लेखनाच्या वाटचालीमध्ये महत्त्वाचे टप्पे असतात. इतिहास लेखनामध्ये त्यांचे चरित्र काय आहे, त्यांचं या ठिकाणी असणारं काय आहे की किंवा त्यांचं या ठिकाणी इतिहास सांगणारं लेखन राजांच्या संदर्भामध्ये त्यांचं चरित्र असणारे सगळं माहिती या ठिकाणी दिलेली असते. त्यांचे महत्त्वाचे टप्पे असतात. इसवी सनाच्या 7व्या शतकात बाणभट्ट, इसवी सन जे आहे, इसवी सन 7वे शतक, म्हणजे या 7व्या शतकात, इसवी सनाच्या 7व्या शतकामध्ये काय झालं बघा, बाणभट्ट या कवीनं, बाणभट्ट हा कवी होता, या बाणभट्ट या कवीने, बाणभट्ट या कवीनं इसवी सन 7व्या शतकामध्ये काय केलं बघा, की लिहिलेलं हर्षचरित्र हे संस्कृत काव्य. आता त्यानं लिहिलेलं आहे हर्षचरित्र, हे संस्कृत काव्य आहे. हर्षचरित्र, हर्षचरित्र हे संस्कृत म्हणजे संस्कृत भाषेमधून लिहिलेलं काव्य. कोणी दिलं होतं हे, बाणभट्ट या कवीनं इसवी सन 7व्या शतकामध्ये. मग हे हर्षचरित्र काव्य ऐतिहासिक चरित्र ग्रंथाच्या या ठिकाणी स्वरूपाचं आहे. आणि त्यामध्ये काय केलेलं आहे बघा, त्यामध्ये काय केलं, तत्कालीन सामाजिक, म्हणजे त्यामध्ये हर्षचरित्र हा जे संस्कृत काव्य आहे इसवी सन 7व्या शतकामध्ये बाणभट्ट या कवीनं लिहिलेलं,
यामध्ये त्यांनी काय केलं, या चरित्र ग्रंथामध्ये तत्कालीन सामाजिक, तत्कालीन म्हणजे त्या काळामध्ये असणारी सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनाचं वास्तववादी चित्रण, मग सामाजिक कार्य असेल, आर्थिक परिस्थिती त्या ठिकाणची काय होती, त्याचबरोबर राजकीय कारकीर्द कशी आहे, आर्थिक स्थिती कशी आहे, धार्मिक क्षेत्रामध्ये असणारी कामगिरी काय आहे, या सर्वांची माहिती त्या ठिकाणी काय केलेली आहे आपल्याला पाहायला मिळते. ठीक आहे, आता या ठिकाणी आपण हा व्हिडिओ समाप्त करूया. नंतरचा पार्ट आहे तो पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊया.